नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर भारतीय रेल्वे विभागाची जी आर-आर-बी ग्रुप डीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी अर्जसुद्धा केला असेल. तर या पदभरतीचा पहिला टप्पा म्हणजे लेखी परीक्षेचा आहे आणि या लेखी परीक्षेमध्ये जवळपास 100 गुण तुम्हाला असणार आहेत. त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता आहे, विज्ञान आहे, त्यानंतर जी-के आहे, त्यासोबत करंट अफेअर अशा 4 विषयावर तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. सो त्यालाच अनुसरून जे मागच्या वर्षी झालेले प्रश्न आहेत, ज्याला आपण पी-वाय-क्यूज म्हणतो, त्यातूनच खूप सारे प्रश्न या ठिकाणी रिपीट होतात. त्याच पद्धतीचा पेपर पॅटर्न दरवर्षी असतो. त्यामुळं जेवढे होतील तेवढे पी-वाय-क्यू प्रश्न वगैरे सोडवा. तर आज आपण याच आर-आर-बी ग्रुप डीचा पी-वाय-क्यू पेपर पाहणार आहोत किंवा पी-वाय-क्यू प्रश्न वगैरे या ठिकाणी पाहणार आहोत. सो नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि याच्याशी रिलेटेड सगळं स्टडी मटेरियल आमच्याकडे उपलब्ध आहे. झालेले पेपर 2025चे वगैरे सगळ्यांनी पाहिले असतील. तर त्यांचेसुद्धा जे काही लेक्चर्स आपण टाकलेत त्या सर्वांची PDF तुम्हाला मिळून जाणार आहे आणि हे पेड आहे. ओके. आणि यातून तुमची जवळपास 60 ते 70% 80%च्या जवळपास तयारी वगैरे होऊन जाणार आहे. सगळं मराठीमधून उपलब्ध आहे. सो कॉन्टॅक्ट करा, विचारपूस करा, जे काही बॅच आहे त्याबद्दल माहिती विचारून घ्या. तर पाहूयात पहिला प्रश्न. तर बघा, 2 ओहमच्या एका रोधामधून 4 अँपिअरचा विद्युत प्रवाह कायम राखला जातो. तर 1 सेकंदात रोधामध्ये निर्माण होणारी उष्णता काय असेल? तर हा सामान्य विज्ञानाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, उष्णताला हीट म्हणता आणि या हीटचं जे काही सूत्र आहे ते काय आहे? तर लक्षात ठेवा, जो काही विद्युत प्रवाह आहे, विद्युत प्रवाहाला आणि हा ओहम आणि त्यानंतर इथं आपल्याला दिलंय जो काही वेळ आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. ओके. तर लक्षात ठेवा, विद्युत प्रवाह I² परत गुणिले जो काही रोध जो आहे तो R आणि गुणिले परत T म्हणजेच टाईम, हे आहे उष्णतेचं सूत्र. ओके, लक्षात ठेवा. आणि त्याच ठिकाणच्या किमती वगैरे याच्यामध्ये ठेवून टाका. तर I² म्हणजेच विद्युत प्रवाहाचा स्क्वेअर 0.4चा वर्ग. ओके, गुणिले परत इथं R जो काही काय दिले रोध रेजिस्टन्स किती आहे 2. ओके, हे इथं घ्या आणि त्यानंतर वेळ किती आहे 1 सेकंद. तर लक्षात ठेवा, याचं ॲज इट इज काढा. 4चा वर्ग 16 आहे, 0.16 गुणिले 2, यांच्या दोघांचा गुणाकार 2च होईल. तर हे जर बघितलं तर 0.32 जूल वगैरे जे आहे ते तुमची उष्णता त्या ठिकाणी निर्माण होईल 1 सेकंदामध्ये. ओके, तर लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घ्या. बहुतेक इथं असायला हवं आहे. तर हे जे आहे ते 32 जूल याचं आन्सर त्या ठिकाणी असेल. ओके. आणि परत सांगतोय, इन डिटेलमध्ये जे काही सामान्य विज्ञानाचे प्रश्न आहेत ते आपण आपल्या चॅनलवरती टाकलेत, ते सर्व पाहून घ्या. परत खालीलपैकी कोणत्या वर्गात तापमान काही प्रजातीमधील लिंग निश्चित करते? म्हणजेच याचा अर्थ असा आहे की सभोवतालचं तापमान जे आहे ते नेमकं नर जन्मेल की मादी हे निश्चित करण्याचं काम करतं. तर लक्षात ठेवा, जे काही सरपटणारे प्राणी आहेत, जसं की बघायला गेलं तर कासव, ओके, त्यानंतर परत मगर, अशा पद्धतीचे जे काही सरपटणारे प्राणी वगैरे आहेत ना, तर हे काय करतात, स्पेशली करून अंडी देतात. ओके, आणि हे अंडी उबवतात आणि या उबवण्याच्या ज्या काही तापमान वगैरे असतं ना, अंडी उबवताना जे काही सभोवतालचं तापमान आहे, तर त्या तापमानावर आधारित या अंड्यामध्ये नर किंवा मादी जन्माला येईल हे निश्चित होतं. तर याला जे आहे ते एक पद्धतीनं पर्यावरणीय लिंग निश्चिती या पद्धतीनं म्हणतात. ओके, एक पद्धतीनं इन्व्हायरमेंटल सेक्स डिटर्मिनेशन वगैरे ते आहे, त्या तत्वावर हे त्या ठिकाणी असतं. ओके, सो लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं आहे. आणि बाकी जर बघायला गेलं तर जे काही वेगवेगळे प्राणी आहेत तर ते त्यांच्या क्रोमोझोम्स वगैरे त्याच्यावर DNA वगैरे जे तर नोट डाऊन करून घ्या. आणि राहिला प्रश्न, तिसरा प्रश्न, की खालीलपैकी कोणती झाडे एकलिंगी फुले म्हणजेच युनिसेक्शुअल फ्लावर्स त्या ठिकाणी निर्माण करतात? तर लक्षात ठेवा,
एकलिंगी फुले म्हणजेच काय, की अशी कुठली झाडं किंवा अशी कुठली वनस्पती असतात की ज्यांच्या फुलांमध्ये दोन असतात. ओके, जसं की त्याच्यामध्ये आपण त्याला काय म्हणू शकतो, की फुलामध्ये एखाद्या फुलामध्ये दोन घटक असतात. ओके, प्रजननासाठी स्त्रीकेसर असतं आणि पुंकेसर असतं. ओके, तर पुंकेसर, तर हे दोन घटक त्या ठिकाणी असतात. जर समजा या दोन्हीपैकी कुठलाही एकच घटक जर असेल तर अशा फुलांना किंवा अशा झाडांच्या फुलांना काय म्हणतात, एकलिंगी फुले. लक्ष ठेवा. आणि अशी कुठली फुलं आहेत ज्याच्यामध्ये एकतर स्त्रीकेसर अथवा पुंकेसर या दोन्हीपैकी एकच घटक असतो, तर ती झाडे आहेत. तर कलिंगडचं आणि पपईचं जे असतं ना, तर यांच्यामध्ये किंवा यांची जी काही फुले असतात त्यांच्यामध्ये एकच त्या ठिकाणी काय असतो, घटक त्या ठिकाणी उपलब्ध असतो. ओके, सो लक्षात ठेवा. आणि जे काही उभयलिंगी असतात ना, ज्याला आपण बायसेक्सुअल म्हणतात, त्याच्यामध्ये दोन्ही असतात. ओके, दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. ज्याच्यामध्ये जास्वंद झालं, मोहरी झालं, याच्यामध्ये हे स्त्रीकेसर आणि पुंकेसर अशी दोन्ही घटक त्या ठिकाणी असतात. हे सगळे PYQ आहेत, लक्षात ठेवा. याच पद्धतीचा सामान्य ज्ञानचा ठोकळा आहे. गणित बुद्धिमत्तेचे प्रॅक्टिस सेट आहेत. आलेले प्रश्न त्यांचे सुद्धा काढलेले आहेत मराठीमध्ये. ओके, सो वेळ न गमावता लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून द्या. परत 36, 54, 72, 96 संख्याचं काय म्हटलंय, LCM शोधा. म्हणजेच एक पद्धतीनं लसावी तुम्हाला काढायचं आहे. लसावी काढायचं आहे म्हटलं तर सोप्या भाषेत काय करायचं, 36 इथं 54, परत इथं काय करा 72, त्यानंतर परत ॲज इट इज 96. आता सोप्या भाषेत या सगळ्यांना भाग जाणाऱ्या सर्व घटकांची जी काही आहे ती या ठिकाणी तुम्ही करा. ओके, आता इथं जर बघायला गेलं तर 36ला, 54ला, 72ला आणि 96ला अशा सगळ्या घटकांना कितीनं भाग जातो, 2नं जातो. ओके, याचे किती येतात 18, परत इथं किती येतील जवळपास 27 ना. हां, त्यानंतर 36 याचे अर्धे, हेच याला भाग दिल्यानंतर जो काही येतो. 96 म्हटलं तर इथं किती 48 येतील. आता बघा या सर्व संख्येला कुठल्या संख्येनं भाग जातो, तर ती म्हणजे 3 संख्या. ओके, हां, थोडंसं इथं किचकट वाटेल बट जमलं तर लिहून घ्या. तर इथं बघा 3, परत इथं 3 भागिले 18 किंवा 18 भागिले 3 करा, 9 येईल. ओके, त्याच पद्धतीनं हां, इथं कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे, लक्षात ठेवा. परत इथं 3, इथं किती 1 मिनटं, हो 6 येईल ना. हो, त्यानंतर इथं 9, परत इथं किती 12 येईल. त्यानंतर इथं 48, 48 16 त्रिक 48 वगैरे होईल ना. परत इथून आता पुढं घ्या, इथं 6 आहे ना, तर इथं अजून ॲज इट इज तीच मांडणी वगैरे करा. ओके, हो, तर बघा व्यवस्थित पाहून घ्या, नो प्रॉब्लेम. लसावी काढणं अतिशय सोपा घटक आहे आणि यावर तुम्हाला 99% प्रश्न विचारला जाईल, हेही तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण का प्रत्येक पेपरमध्ये त्याने विचारला आहे. ओके, थोडंसं मांडणी करू द्या. आता इथपर्यंत आपण आलो बरोबर. आता इथं 6, 9 आणि 12 आणि 16 आहेत. ओके, आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर याच्यापैकी जवळपास 3 या सर्वांना भाग जातो 16 सोडून. ओके, तर इथं बघा 6 भागिले 3 केलात तर 2 येतं किंवा 3 गुणिले 2 6 आलं. परत 3 गुणिले ॲज इट इज 3 घ्या, 3 त्रिक 9 येतं ना. परत इथं 3 चोक 12 आणि इथं 16ला जशास तसं घ्या, भाग जर जात नसेल तर जशास तसं खाली येतं. ओके, लक्षात ठेवा. परत आता याच्यामध्ये 2 याला सुद्धा जातं, याला सुद्धा आणि याला सुद्धा. ओके, तर परत इथं 2 घ्या, बे 1 बे, 3ला 3 जशास तसं ठेवा. परत इथं 2 आणि इथं किती येईल 8 येईल. ओके, अजून त्यानंतर या 2ला आणि या 8ला अजून 2ने भाग जातो. ओके, त्याच पद्धतीनं घ्या, इथं 1ला 1 जशास तसं, 3ला 3 घ्या. परत इथं बे 1 बे आणि बे चोक 8. ओके, आता बघा याच्यामध्ये काय करायचं, हे जे काही या रोमध्ये ज्या काही संख्या आहेत या सर्वांचा गुणाकार आणि या सर्वांचा गुणाकार ओके करायचा या बाजूच्या. तर लक्ष ठेवा आणि या सगळ्या हे इथून इथपर्यंत या ज्या काही बाहेरच्या संख्या आहेत त्या सर्वांचा गुणाकार करा. तर 2 गुणिले 3 ओके, 2 गुणिले 3 गुणिले परत इथं 3 घ्या, परत इथं 2 2 ओके गुणिले 2 गुणिले 2 करा. त्यानंतर इथं हे 1 1 त्याच्यापैकी 1 घेतला तरी चालेल अथवा न घेतला तरी चालेल. परत इथं 3 गुणिले 4 वगैरे करा. ओके, 3 गुणिले 4 करा.
आता या सगळ्यांचा गुणाकार जर केलात तर किती येईल पाहून घ्या. 2 6 6 त्रिक 18, परत 18 हे 36, 36 2 72. ओके, 72 आणि प्लस याच्यामध्ये प्लस म्हणण्यापेक्षा गुणाकार 72 गुणिले याच्यामध्ये बघा 3 करा आणि गुणिले 4 करा. ओके, तर इथं जर बघायला गेलं तर 6 7 21 गुणिले 4 216 गुणिले 4 जर केलात तर किती येईल. तर याच्यामध्ये बघायला गेलं 16 चौक 64 इथं घ्या आणि 4 2 8 म्हणजेच 864 जे आहे तर याची लसावी या ठिकाणी आपली येईल. तर 864 या ठिकाणी ऑप्शन कुठला आहे, हा वाला ऑप्शन या ठिकाणी आहे. ओके, लसावी काढा, मसावी काढा, मध्यक काढा, त्यानंतर मीडियन वगैरे, ते अशा सगळ्या प्रश्नांचा सराव तुम्ही करा. ओके, ते सोपे प्रश्न आहेत. तर अजून बघा परत काय दिलं की कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं द्रावण हवेत उघडे ठेवल्यास काय तयार होतं. तर लक्षात ठेवा, कॅल्शियम हायड्रॉक्साईड जेव्हा आपण बाहेर ठेवतो तर याच कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं सूत्र काय आहे, याचं ॲज इट इज Ca. परत याच्यामध्ये बघायला गेलं तर OH2 कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ओके, हे झालं सूत्र त्याचं Ca परत कंसामध्ये OH परत 2 वगैरे. तर याचं अभिक्रिया बाहेर ठेवल्यानंतर कशाशी होतं, कार्बन डायऑक्साईडशी. ओके, CO2 सोबत. तर यांचं दोघांचं समीकरण जोडून घ्या, हे ॲज इट इज. तर या दोघांच्या समीकरणातून तुम्हाला काय येतं, CaCO3 ना. तर हे त्या ठिकाणी तुम्हाला मिळतं. ओके, कॅल्शियम कार्बोनेट त्या ठिकाणी तयार होतं CaCO3. लक्षात ठेवा. ओके, सो हे सगळे महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे सगळे आलेले आहेत. जे काही रासायनिक अभिक्रिया आहेत 9वी 10वीच्या सिलेबसमध्ये विज्ञानाच्या, त्या सगळ्या अभिक्रिया त्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या. असं काही तुम्हाला हार्ड लेवलचं विचारलं जात नाही, अवरेज एकदम सोपे असतात. जेवढं होईल तेवढं त्यावर फोकस करा. परत इथं बघा याच्यामध्ये काय दिलं की 14 11 8 7 8 त्यानंतर 9 12 आणि 4 आणि 6 या निरीक्षणांचा अभ्यास करून मध्यगा तुम्हाला काढायचं आहे. तर लक्षात ठेवा, मीडियन काढताना कधीही एवढं लक्षात घ्या की एकूण संख्या वगैरे किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आणि 9. 9 जेव्हा विषम संख्या आल्यात. ओके, जेव्हा सम असतात त्या ठिकाणी तुम्ही मधली वगैरे संख्या सांगू शकता किंवा त्याच्यासाठी एक वेगळं सूत्र आहे. पण जेव्हा विषम संख्या किंवा विषम आकडेवारी असते ना, हे सगळ्यांची संख्या, तर त्यावेळेला काय करायचं, सगळ्यात पहिलं ज्या काही संख्या आहेत त्या चढत्या क्रमानं मांडून घ्यायचं, लहानापासून मोठ्यापर्यंत. तर सगळ्यात लहान असलेली संख्या 4, म्हणजे इथं मांडणी वगैरे करून घ्या. ओके, तर याच्यामध्ये बघा मांडणी वगैरे करून घ्या, अथवा मी या ठिकाणी मांडणी वगैरे करून घेतो जेणेकरून तुम्हाला तर इथं बघा आता याच्यामध्ये बघा सगळ्यात लहान संख्या आहे 4, त्याच्यानंतर कुठली 6 7. ओके, आणि जे डबल डबल असतील ते सुद्धा डबल डबल घ्या. ओके, परत इथं डबल 8 8 दोनदा आहे ना, इथे एक इथे एक. त्याच्यानंतर परत एकदा 9 आहे, त्याच्यानंतर परत एकदा 11 आहे, त्याच्यानंतर काय आहे 12 आहे, त्यानंतर 14 आहे. ओके, तर अशा पद्धतीने यांची मांडणी वगैरे आहे. तर मध्यगा काढण्यासाठी सूत्र लक्षात ठेवा, मध्यगा n+1 डिवायडेड बाय 2. ओके, तर याच्यामध्ये n म्हणजेच किती, एकूण संख्या. एकूण संख्या किती आहेत 9, याच्यामध्ये 1 समाविष्ट करा आणि याला 2 न भाग दिला तर 5. ओके, 5 आलंय म्हणजे 5 नसतं, तर 5वं पद जे असतं ना, 5वे पद ते त्या ठिकाणी मध्यगा असते. तर याच्यामध्ये 5वं पद बघा 1 2 3 4 आणि 5, 5वं पद 8. 8 हे काय झालं, याची मध्यगा त्या ठिकाणी झालेली आहे. सो अशा पद्धतीनं हे असतं. सो व्यवस्थित करा, तुम्हाला येऊन जाईल आणि ही एक्झामसुद्धा क्लिअर होईल. तेवढी काही हार्ड नाही आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा फर्स्ट अटेम्प्टमध्ये काढलेलं आहे. परत कोकबोरोक ही कोणत्या भारतीय राज्याची अधिकृत भाषापैकी एक आहे. तर लक्षात ठेवा, जे त्रिपुरा नावाचं राज्य आहे तिथं जी काही बोरोक नावाची लोकं आहेत, तर ही या ठिकाणी कोकबोरोक नावाची भाषा त्या ठिकाणी बोलत असतात. बाकी इथंपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलं असेल त्यांनी काय करा, या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून द्या आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या.
आणि अशा पद्धतीच्या प्रश्नांची तयारी आजपासून सुरू करा. परीक्षा डेट तुम्हाला लवकरच मिळून जाईल. जेवढं होईल तेवढं आत्तापासून सगळा सिलेबस कव्हर करण्यावर भर द्या. बाकी मी तुमच्यासोबत असणार. जे काही आवश्यक असलेलं स्टडी मटेरियल आहे ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार. बाकी ज्यांना कोणाला हवा असेल कॉन्टॅक्ट करून द्या. टेलिग्रामवर खूप सारे PDF मी टाकत असतो. त्या ठिकाणी सुद्धा जॉईन झालं नसेल तर जॉईन व्हा. बाकी भेटेन पुढच्या भागात. धन्यवाद.